नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड फर्स्टच्या इंग्लिश विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. युनिट 1 मधला पुढचा चॅप्टर आहे चिट चॅट. याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे आणि तुमचं एक डेली रुटीन दिलेलं आहे. ते डेली रुटीन कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून कसं डिस्कस करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. पालकांना अशी सूचना आहे की हे कॉन्व्हर्सेशन विद्यार्थ्यांसोबत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं डेली रुटीन पण एक्सप्लेन करता येईल आणि कॉन्व्हर्सेशन सुद्धा करता येऊ शकतं. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, हाय, गुड मॉर्निंग, हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, सो आता मॉर्निंग म्हणजे काय? मॉर्निंग म्हणजे सकाळ. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. आता सकाळी आपण काय करतो? टेक अ बाथ अँड टेक ब्रेकफास्ट. आपण सकाळी आंघोळ करतो आणि ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करतो. आता हे कॉन्व्हर्सेशन दोघांमध्ये जर करायचं असेल तर ते आपण कसं करणार ते आपण बघूयात आता. ठीक आहे, सो what do you do in the morning? I take bath in the morning. What do you do in the morning? I take breakfast in the morning. ठीक आहे, समजलं. आता याच्यावरनं तुम्ही कॉन्व्हर्सेशन देखील करू शकता. त्याच पद्धतीने माय डेली रुटीन हे सुद्धा तुम्ही तुमचं तयार करू शकता. ठीक आहे, सो आय टेक बाथ इन द मॉर्निंग, आय टेक ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. सो मॉर्निंग मधल्या गोष्टी आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. चला, आता पुढे काय आहे? मॉर्निंग म्हणजे कळलं, सकाळी कुठल्या गोष्टी करायच्या रुटीन मध्ये. देन नेक्स्ट इज गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून म्हणजे काय की शुभ दुपार. दुपारला म्हणतात आफ्टरनून. 12 नंतर जो काय म्हणतात, 12 नंतर जी वेळ सुरू होते तिला म्हणतात आफ्टरनून. आफ्टरनूनला आपण काय करतो? टेक रेस्ट आणि टेक लंच. आराम करतो आणि लंच म्हणजे काय? दुपारचं जेवण. आपण दुपारचं जेवण करतो, बरोबर. आता याचं कॉन्व्हर्सेशन आपण कसं करू शकतो बघूया. व्हॉट डू यू डू इन द आफ्टरनून? I take rest in the afternoon. व्हॉट डू यू डू इन द आफ्टरनून? I take lunch in the afternoon. समजलं. आता डेली रुटीन मध्ये ही पण 2 वाक्य तुम्ही ऍड करू शकता. आय टेक रेस्ट इन द आफ्टरनून, आय टेक लंच इन द आफ्टरनून. बरोबर आहे. फक्त आपल्याला वाक्यरचना सेम ठेवायची आहे. फक्त मॉर्निंगच्या जागी मॉर्निंग, आफ्टरनूनच्या जागी आफ्टरनून, आणि आपण रेस्ट करतोय, लंच करतो आहे, ब्रेकफास्ट करतो आहे, वेकअप करतो आहे, ती फक्त वर्ब्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे. सिंपल, पाठ करण्याची गरज नाही. आपण ह्या गोष्टी ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, आता आफ्टरनून झालं, त्याच्यानंतर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणजे काय? शुभ संध्याकाळ. संध्याकाळी आपण काय करतो? प्ले. तुम्ही जाताना संध्याकाळी खेळायला रोज 1 तास भर का होईना खेळलं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर सुदृढ राहू शकतं आणि शरीर सुदृढ राहिलं तर तुम्ही अभ्यास चांगला करू शकता. ठीक आहे, कंप्लीट होमवर्क. होमवर्क सुद्धा रोजच्या रोज केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेला कुठलीही अडचण येणार नाही. परीक्षेला खूप अभ्यास करण्याची मग गरज पडत नाही. ठीक आहे, सो गुड इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळी आपण काय काय करतो ते आपण बघूयात कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून. व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? I play in the evening. व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? I complete my homework in the evening. ओके, म्हणजे आपण खेळतो आणि होमवर्क संध्याकाळी पूर्ण करतो. ओके, सो परत तुमची 2 वाक्य काय झाली ऍडिशनल, ज्याच्यामध्ये चेंज काहीच करायचं नाही, फक्त वर्ब चेंज करायचं आहे आणि इव्हनिंग आहे, मॉर्निंग आहे की आफ्टरनून आहे तेवढं फक्त चेंज करायचं आहे. आय प्ले इन द इव्हनिंग, आय कम्प्लीट माय होमवर्क इन द इव्हनिंग. आता लास्ट आहे नाईट. ओके, गुड नाईट म्हणजे काय? शुभ रात्री. ओके, रात्रीला आपण काय करतो? लिसन टू द स्टोरीज. स्टोरीज ऐकता ऐकता झोपतो. स्टोरीज ऐकता की नाही तुम्ही रात्री?
आणि टेक डिनर. डिनर म्हणजे काय? रात्रीचं जेवण. सकाळचं जेवण त्याला म्हणतो आपण लंच आणि रात्रीच्या जेवणाला म्हणतो डिनर आणि सकाळच्या नाश्त्याला म्हणतो ब्रेकफास्ट. ओके, सो रात्री आपण काय काय करतो बघू बरं. What do you do in the night? I listen to the stories in the night. What do you do in the night? I take dinner in the night. ओके, व्हेरी गुड. सो कळलं तुम्हाला रात्री आपण काय काय करतो ते. I listen to the stories in the night and I take dinner in the night. आता हे येल्लो कलर मधले जे वर्ड्स दिलेले आहेत ना, ते वर्ड्स तुम्हाला गाळलेल्या जागांना येऊ शकतात पेपरमध्ये, किंवा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो या वाक्यांची तुम्ही प्रिपरेशन करा, म्हणजे तुमचं डेली रुटीनचा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित तयार होईल. तुम्ही तुमचं डेली रुटीन पण एक्सप्लेन करू शकता किंवा कॉन्व्हर्सेशन पण करू शकता. ठीक आहे, सो सगळ्यात आलं लक्षात सगळ्यांना. सो सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करून घ्या, प्रॅक्टिस करा व्यवस्थित. थँक्यू.